शिवसेनेचे फायरब्रँड नेते निलेश राणे हे आपल्यासोबत आहे। सध्या आम्ही 204 या परळच्या वॉर्ड क्रमांक 206 मध्ये आहोत। संजय नाना आंबोले या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी निलेश राणेजी आलेले आहेत। राणेजी काय सांगाल? खरं तर लालबाग परळ हा शिवसेनेचा एकेकाचा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यात आता शिंदेंकडनं उमेदवार संजय नाना आंबोले आहेत। नेमका कसा एकूणच प्रचाराला प्रतिसाद मिळतो आहे आणि काय परिस्थिती आहे एकूण? मी अनेक दिवसांपासून इथे शिंदे साहेबांनी जेव्हापासून इथे पाठवलं, एक उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना इथे बघायला मिळतोय। लोक स्वतःहून आम्हाला पाठिंबा देत आहेत। आता पण आपण अनेक प्रवेश बघितले असतील। लोक आता स्वतःहून आमच्या शिवसेनेकडे, महायुतीकडे वळत आहेत आणि जे काही त्यांनी मागच्या 25 वर्षामध्ये बघितलं की समोरच्या बाजूने, मला काय कोणाची नावं घ्यायची नाही, पण विरोधकांनी काय केलं 25 वर्षामध्ये, शिवडी ह्या मतदारसंघामध्ये आज तुम्ही परिस्थिती बघा। हा बालेकिल्ला म्हणणार ना तुम्ही, त्या बालेकिल्ल्यामध्ये आपण काय केलं, लोकांना कसं जीवनमान दिलं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण ज्याला म्हणतो, काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे इकडे? ज्या इमारती झाल्या ते श्रेय कोणाच्या राजकीय व्यक्तीचं किंवा पक्षाचं नाही। तुम्ही व्यवस्था काय उभी केली? नागरी सुविधा, ज्या 18 नागरी सुविधा असतात त्यापैकी तुम्ही किती दिल्या आणि स्वतःहून किती उभ्या राहिल्या? त्याला शिवडी म्हणतात। त्या शिवडी मतदारसंघामध्ये आपण काहीच देऊ शकलात नाही। शिवडी मतदारसंघाने आपल्याला भरभरून दिलं, आपण शिवडीला काय दिलं हे आता लोक विचारत आहेत। आम्ही लोकांपर्यंत जाऊन पोहोचतोय, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतोय। आमचे उमेदवार 24 तास फक्त निवडणुकीपुरते नाही, नाना तर फार सिनियर आहेत, पण फक्त निवडणुकीपुरतं नाही तर निवडणुकीनंतर आमची खरी परीक्षा सुरू होते। आम्ही लोकांना काय देणार आहोत ते आम्ही लोकांना सांगतोय। आम्ही कशी तुम्हाला घरांपासून, नागरी सुविधांपासून सगळ्या ज्या काही अडचणी आतापर्यंत तुम्हाला अनुभवल्या तुम्ही आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काय आहेत त्या आम्ही सोडवणार कसे ते आम्ही उत्तरं सांगतोय। आम्ही कोणावरही टीका करत नाही आहोत। आमचा अजेंडा हा विकासाचा आहे, डेव्हलपमेंटचा आहे। आम्ही महायुती सरकार म्हणून आम्ही काय केलं हे आम्ही समोर ठेवतोय। आम्ही वेगळं काहीच बोललेलो नाही। आम्ही कोणावरही टीका केलेली नाही, करणार देखील नाही, करायची गरज देखील नाही। आमचं काम बोलतंय। लोकांना खात्री पटलेली आहे। 2.5 वर्षामध्ये मागच्या जे सन्माननीय शिंदे साहेबांनी काम केलं, आता जे फडणवीस साहेब काम करतायत, त्या विश्वासावर लोक आम्हाला मतं देतील की पुढं जे काय करायचं आहे, जी काय कामं होतील ते महायुतीच करू शकते, दुसरं कोण करू शकणार नाही, ही खात्री आता लोकांच्या मनामध्ये आहे। वातावरण मीडियामध्ये किती जरी तुम्ही बनवायचा प्रयत्न केलात पण तसं होणार नाही। लोकांना काम पाहिजे। लोकांना आता नको ते विषय आता लोक कंटाळली आहेत आणि म्हणून मुंबईचा, आमचा मुंबईकर, मराठी माणूस हा मुंबईतच राहायला पाहिजे, हद्दपार होऊ नये आणि सगळ्या अडीअडचणी आणि विकासात्मक सगळ्या गोष्टी महायुती म्हणून आम्ही काय देऊ शकतो हे आम्ही लोकांसमोर ठेवतोय। खरं तर आपण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी आलेला आहात। कालच या ठिकाणी उद्धव ठाकरे हे देखील येऊन गेलेले आहेत। सभा नाही तर शाखा भेटींच्या माध्यमातून ते संपर्क करत आहेत, लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा पाठीशी उभं राहण्यासंदर्भातला एक आव्हान ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकं या मराठी माणसाला काय हवं आहे हे राजकारण्यांना नेमकं कधी कळणार आहे? कारण इथली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण म्हटलं, तिथले गिरणी कामगार असतील, इथल्या म्हाडाच्या पुनर्विकास चाळीचा प्रश्न असेल, हा या ठिकाणचा सुटलेला नाहीये। अजूनही आपण पाहतोय की ज्या परिस्थितीत आपण इथे लोक राहत आहेत, आता रस्त्यावर येऊन का उद्धव साहेबांनी फार उशीर केला, आता त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं। ही परिस्थिती जनतेने त्यांच्यावर आणली, ते स्वतःच्या मर्जीने उतरलेले नाहीत, त्यांना रस्त्याने आणि राजकारणाने रस्त्यावर आणलं। ते असं का झालं हे त्याचं उत्तर त्यांनीच आत्मपरीक्षण केलं तर ते बरं होईल। मी त्या विषयामध्ये जाणार नाही। जर तुम्ही जिथे लोकांनी तुम्हाला, ज्या मुंबईवर राज्य करायला इतके वर्ष दिले, त्या मुंबईवर जर तुम्ही लक्ष दिलं असतं आणि फक्त ते काहीतरी आपल्याला ह्याच्यातून मिळावं, काहीतरी टक्केवारी मिळावी, आपलं घर चालावं, ह्याच्यासाठी जर मुंबईकडे बघितलं नसतं, आज वरळीला पण बाजूला तीच परिस्थिती आहे। आज उद्धवजींना का घर टू घर करावं लागतंय
ही परिस्थिती का आली? अहो त्यांचं नाक कधी जमिनीच्या लेवलवर नसायचं ठाकरेंचं, ते आज मान खाली करून त्यांना घर टू घर करावं लागतंय. ही मान कशामुळे खाली जावी लागली, का गेली, ह्याचं कधीतरी ठाकरे म्हणून ते उत्तर शोधणार आहे का नाही? ब्रँड एकच होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आपण त्यांच्या पुण्यावर किती वर्ष जगणार होतो, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे ती कधीतरी त्यांनी विचार करून ठेवायला पाहिजे होती. आता एक्सपायरी डेट झालेली आहे. आता किती जरी ठाकरे एकत्र आले, उर्वरित सगळे ठाकरे एकत्र जरी आले, तरी शाखेला आणि घर टू घर फिरून आता काय उपयोग नाही. लोकांनी ठरवलेलं आहे, जे काम करतील आम्ही त्यांच्या बाजूला उभे राहू, आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू. आता ठाकरे कंपनी जी आहे त्यांचं अकाउंट NPA झालेलं आहे, त्यांचं अकाउंट आता बंद झालेलं आहे. मुंबईकरांना ते काही देऊ शकत नाही, काही दिलेलं नाही, लुटण्याचं काम केलं 25 वर्ष. आज बाजूला वरळी आहे, तुम्ही बघून घ्या हालत काय आहे ती. अहो आपले वडील 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, आपण 7.5 वर्ष सत्तेमध्ये होतात. आज वरळी इमारती काचेच्या सोडून द्या, ज्या वैयक्तिक डेव्हलपरांनी केल्यात त्या, बाकी वरळीमध्ये काय आहे? लोक अजूनही मराठी माणूस झोपडपट्टीत राहतो. नागरी सुविधा काय आहेत? गल्लीमध्ये फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही. शिवडीमध्ये बघून घ्या, कुठे फायर ब्रिगेड? देव नको करो, कधी कुठली अडचण आली फायर ब्रिगेडची गाडी अनेक गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नाही. ही व्यवस्था आपण तयार केली 25 वर्षामध्ये. हे आपण मराठी माणसाला दिलं, हे आपण मुंबईला दिलं. मुंबईकर आता राग काढणार. करोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, जम्बो सेंटरच्या नावाखाली किती टेंडर अमराठी लोकांना गेले, किती पैसा लुटला गेला. करोनाचा तुम्ही स्मशानामध्ये डेड बॉडीचे चेहरे दाखवायला पैसे घेतले गेले करोनाच्या काळात. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? राज्यात नाही तर देशात मुंबई 1 नंबरवर होती करोना केसेसमध्ये. काय केलं आपण मुंबईसाठी? आज तुम्ही रस्त्यावर उतरून काय देणार आहात मुंबईला? तुमचा अकाउंट क्लोज झालेला आहे, तुम्ही काही देऊ शकत नाही. आता मुंबईकरांना माहिती आहे, म्हणून ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढतोय आणि ती आम्ही जिंकणार. कोरोना काळाचा विषय झाला म्हणून एक प्रश्न विचारतो. सकाळी संजय राऊत म्हणालेले आहेत की कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंचं काम पाहून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करताना ते म्हटले की खोटं कोरोना झाल्याचं बोगस दाखवण्यात आलं आणि एकनाथ शिंदेंनी ते तसं भासवलं म्हणून. बघा, हे कधी कौतुक केलं मोदी साहेबांनी उद्धवजींचं मला माहीत नाही. तुमच्याकडे कुठला रेकॉर्ड असेल की अमुक अमुक कार्यक्रमात अमुक अमुक PC मध्ये त्यांची प्रशंसा केली तर तुम्ही सांगा. ते मी 1 नंबरवर आहे ती कुठली तरी एजन्सी होती भाड्यावर विकत घेतलेली. धारावी पॅटर्नचा दाखला देत ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. कुठलं धारावी पॅटर्न? काय धारावीत काय झालं? काय होय धारावीमध्ये? कुठलं धारावी पॅटर्न? नाही, तुम्ही म्हटलात पंतप्रधान मोदी साहेबांनी प्रशंसा केली. कधी प्रशंसा केली? माझ्या कुठल्या वाचण्यात आलेलं नाही, बघण्यात आलेलं नाही. कदाचित तुम्ही माझ्या ज्ञानात भर टाकाल तर बरं होईल. उद्धवजींची प्रशंसा मुख्य आपल्या मोदी साहेबांनी केली असं मला कुठेही आठवत नाही, बघितलेलं नाही. ते स्वतःलाच नंबर 1 सांगत होते देशामध्ये. कुठे नंबर 1 होते मला माहीत नाही. नंबर 1चा अर्थ वेगवेगळा असू शकतो, लक्षात आलं? म्हणून मला माहीत नाही. कोरोनामध्ये 1 नंबरवर होता ते मी तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्रही होता, मुंबई होती. त्याच्या पलीकडे संजय राऊत काय म्हणतात ना, एवढी दखल देऊ नका. मी बघा, ते बिचारे आजारी आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. आजारपणात तरी ह्या सगळ्या विषयांमध्ये हात घालू नका. तुम्ही पहिलं स्वतःला बरे करा. मी तुमच्यावर टीका करणार नाही संजय राऊतजी, कारण का मला हवं आहे की तुम्ही बरे व्हावं, तुमची तब्येत ठणठणीत व्हावी. तुम्ही बरे नाही आहात हे आम्हाला माहिती आहे, म्हणून मी तुमच्यावर टीका करणार नाही. तुम्ही करू नका. जर तुम्ही करत राहिलात तर आम्हाला टीका करावी लागेल, नाईलाजाने. दररोज तर संजय राऊत टीका करतानाच आपल्याला पाहायला मिळतात. आज सकाळी देखील एक प्रश्न महत्त्वाचा त्यांनी उपस्थित केला की सत्ताधाऱ्यांकडनं निवडणूक आयोग हे त्यांची एक शाखा आहे. दुसरीकडे अनेक कारखाने, उद्योग ज्या पद्धतीने गुजरातला पळवलं तशाच पद्धतीने नेते देखील आता पळवले जात आहेत. कसं पाहता या एकूणच राऊतांच्या टीकेला? बघा, तुम्ही रोज त्या राऊतांचे प्रश्न आम्हाला विचारता. काय हो त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आता तुम्ही विचारलंच तर सांगतो. काय कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही जडणघडणीमध्ये? त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय? ते कधी नगरसेवक, कधी आमदारकी, कधी खासदारकी लढवली आहे का त्यांनी? हो, ज्या शिंदे साहेबांवर तुम्ही टीका करताय ना, त्यांच्याच मतांवर तुम्ही खासदार झालेला होतात. हे विसरलात का तुम्ही? तुम्ही रोज मला संजय राऊतचे प्रश्न विचार. कोण आहे तो माणूस? काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्या माणसाचं? कशाला मी उत्तर देऊ त्या माणसाच्या प्रश्नांवर? तुम्ही रोज सवय झाली हो तुम्हाला 9 वाजता तिकडे जाऊन उभं राहायची.
आम्ही काडीची किंमत देत नाही अशा लोकांना. मी फक्त एवढं सांगितलं की ते आजारी आहेत, लवकरात लवकर बरे व्हावे. राजकारणात धडपड ते रोजच करायला बघा. आता काय कामच नाही, रिकामटेकडा माणसाला काम काय असतं? माणूस रिकामटेकडा आहे आणि तुम्ही जातात त्यांना भाव द्यायला. असं काय मोठं तिकडे तुम्हाला मिळतं मला पण माहीत नाही, पण त्या माणसाला आम्ही काडीची किंमत देत नाही, त्यांच्या राजकारणाला. बाकी त्यांच्या तब्येतीमध्ये ते बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे, देवाकडे प्रार्थना देखील करू. पण बाकी ते काय म्हणतात, कोणाबद्दल काय टीका करतात, तो माणूस रोज टीकाच करतोय ना. रिकामटेकडा माणूस आहे हो. काय कामधंदे आहेत, काय काम आहे त्यांना? कुठलं समाज उपयोगी काम केलं, कुठलं हॉस्पिटल उभारलं, कुठली संस्था उभारली, कुठला कारखाना उभारला, 4 नोकऱ्या दिल्या, 4 कॅन्सर पेशंटला बरं केलं, 4 किडनी पेशंटला बरं केलं. दाखवावं ना कधीतरी संजय राऊतनी की मी अमुक अमुक हे सगळे. आता मी त्यांच्या मतदारसंघात भांडूप आणि त्यांच्या भावाचा मतदारसंघ विक्रोळीला जाऊन आलो. अहो लोक हालाक्याच्या परिस्थितीत राहत आहेत तिकडे. आमदाराला शिव्या घालतात सख्या भावाला संजय राऊताच्या. उभं करत नाही, लोक हकलवत आहेत. तुमच्याच नाकाखाली बुडाखाली तुमच्या भावाला हकलवत आहेत मतदारसंघामध्ये. तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या ना. अहो एक मतदारसंघ जो माणूस सांभाळू शकत नाही, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे प्रश्न तो माणूस विचारतो आणि तुम्ही आम्हाला विचारता. आम्ही लोकातून निवडून येतो, 2.5-2.5, 3-3 लाखाच्या मतदारसंघातून निवडून येतो. खासदार राहिलेलो आहे, 13 लाखाच्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे. ह्या माणसाला सांगा कधी 1000 लोकांमध्ये निवडून यायला. काही हरीन मी, ढेंगा घालून जाईन कोणाच्याही. आरोप प्रत्यारोप होत असताना काल उद्धव ठाकरेंकडनं मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावरती एक आक्षेपार्ह टीका करण्यात आली. राजकारण म्हटलं तर खरं तर पायाखालचे वार, कमरेखालचे वार हे करता कामा नयेत. मात्र ज्या पद्धतीने ही टीका होती याचा समाचार आपण कसा घेणार? बघा, मी ती टीका ऐकली. एका माजी मुख्यमंत्र्यांनी ते शब्द उच्चारणं हे बरोबर नाही. त्या पदाला आपण इन्सल्ट केलात. माणुसकी म्हणून पण आपण ते शब्द उच्चारायला नको होते. आपण एका मराठी माणसाला शिवी घातली किंवा ज्या शब्दात आपण बोललात ते शब्द तुमच्या तोंडातून निघायलाच नको होते. एकतर एक मराठी माणूस मध्यमवर्गीय अमित साटम यांचं कुटुंब कधी राजकारणात नव्हतं. ते पहिले स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून, आडनावामुळे नाही आले ते कार्याध्यक्ष झाले किंवा अध्यक्ष झाले, त्यांच्या कर्तृत्वामुळे झाले. एका माजी मुख्यमंत्र्यांना उद्धवजींना हे शोभत नाही. आणि ह्या वयात येऊन त्यांनी काहीतरी मुंबईला आपण काय देऊ शकतो, जिथे विचार संपतात ना साहेब तिथे शिव्या निघतात. म्हणून काहीतरी मुंबईसाठी आपण बोलला असतात, हिताचं बोलला असतात. एक माजी मुख्यमंत्री म्हणून जो काय तुम्हाला काळ मिळाला 2.5 वर्ष, तुम्ही मुंबईला काय देणार म्हणून सांगा ना. शिव्या कशाला घालता? आणि लोकांना हे कळलेलं आहे, हे शिव्या शाप देण्यापलीकडे काय करणार नाही. म्हणून नाका तोंडाने आपटणार बघा ह्यांचे सगळे उमेदवार, एवढं तुम्हाला खात्रीला एक सांग. शेवटचे फक्त 2 प्रश्न आहेत माझे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एक वचननामा मांडला, त्यामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत. मग ते BST बसेस असतो, कोस्टल रोड्स असतो किंवा या सगळ्या गोष्टी या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचा जो प्रोजेक्ट उभा राहिला यावरती दावा करण्यात आलेला आहे. अनेक रुग्णालयांसंदर्भात अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा ही उभारली जाणार असल्याचे देखील म्हटलेलं आहे. कॅन्सर हॉस्पिटल हे उभारलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वचननाम्यांकडे आपण कसं पाहता? ती दोन्ही पोरं जेव्हा बोलत होती ना, मी काही सेगमेंट ऐकले फक्त त्यांचे. एक तर ते मध्ये मध्ये विसरत होते, काय बोलायचं तर काय कळत नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. आणि आम्ही केलेल्या कामांना स्टिकर लावायचं काम ते करत होते. कोस्टल रोड हे तुम्ही कसा करणार? परवानग्या कोणी आणल्या? मुख्यमंत्र्यांनी ह्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यावर ज्या काही 38-40 परवानग्या लागल्या त्या तुम्ही आणल्यात का? अशा कुठल्या परवानग्या लागतात ते तरी एकदा सांगा, म्हणजे आम्ही समजू की हा कोस्टल रोड तुम्ही आणला. अहो दिल्लीपासून ते तुम्हाला राज्यापर्यंत हे सगळं हाताळावं लागतं. तुम्ही जर केलं असतं तर तुम्ही पुरावा द्या ना की बघा या आम्ही इथून परवानगी आणली. मुख्यमंत्री पुरावे द्यायला तयार आहेत, दिले सुद्धा. तेव्हा मुख्यमंत्र्यांचं मोठेपण की उद्धवजींना तेव्हा भूमिपूजन करायला दिलं. फडणवीस साहेब मध्ये नाही आले, मोठेपणा नाही गाजवायला गेले की चला ठीक आहे आपण युतीमध्ये आहोत. तेव्हा युतीमध्ये होते पहिलं सरकार 14 ते 19चं. तर त्याच्यामध्ये उद्धवजींना मोठेपण दिलं मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री असून सुद्धा ते भूमिपूजनाला गेले नाहीत कोस्टल रोडचं. बाकी दिल्ली म्हणजे अनेक केसेस कोर्टामध्ये आहेत, 4 वेगवेगळे केसेस आहेत कोर्टामध्ये. त्या सगळ्या केसेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी हँडल केल्या. त्याची माहिती तरी आहे का उद्धवजींना किंवा आदित्यजींना? विचारा त्यांना. कोण कोण गेलं होतं कोर्टामध्ये, कसं हँडल केलं, कोण वकील दिले तुम्ही, अटर्नी जनरल कोण होता,
माहिती तरी आहे का? म्हणजे उगाच काही बोलायचं. अरे ज्याचं मूल आहे तोच बाप सांगू दे ना, हे माझं मूल आहे. कोणाच्या मुलाला खांद्यावर कुठे बसवत आहे, मांडीवर बसवत आणि सांगताय आमचं मूल आहे. हे तुमचं नाही. मुंबईमध्ये अशी 5 कामं ते सांगू शकले नाहीत. हे आम्ही केलं, हे केलं. काय केलं तुम्ही? अहो तुमचा मतदारसंघ आज रडतोय. वरळी तुम्ही काय दुसऱ्यांना सांगताय? अमितजींना मी सांगतो, ते माहीममध्ये तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर का आलात ह्याचं कधी आत्मपरीक्षण करा. 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेलात तुम्ही. एक साधा आमचा उबाटाचा कोकणी माणूस निवडून आला, जो 1 रूम किचनमध्ये राहतो, त्यांनी तुम्हाला पाडलं. अहो आत्मपरीक्षण स्वतः करा. तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही काय बोलता, ते दिवस गेले. आता ठाकरे मोठेपण दाखवण्याची आता जमिनीवर येऊन काम करावं लागेल. तुम्ही कोणाचा मुलगा आहे म्हणून नाही लोक निवडून देणार. लोकांमध्ये राहावं लागेल, जनतेमध्ये काम करावं लागेल, 24 तास तुम्हाला अवेलेबल राहावं लागेल, तर तुम्हाला कुठेतरी जनता हे करेल. त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यातलं मागच्या 25 वर्षाचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला, मुंबई महानगरपालिकेचा बजेट बघितला, तुम्ही ठेकेदार बघितले, हे सगळे कुठली कंपनी चालवायची? ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवायची. त्याच्यामध्ये कोणाकोणाला कसे पैसे जातात ना, हे शेवटच्या टप्प्यात काढू आम्ही. कसे मागच्या 25 वर्षामध्ये बंगल्यावर पैसे जायचे, कोण ठेकेदार होते, त्याच्यामध्ये एकही मराठी नव्हता. एकही मराठी ठेकेदाराला मुंबई महानगरपालिकेमध्ये काम घ्यायला परवानगी नव्हती. त्यांना थांबवलं जायचं. फक्त 4 गुजराती आणि एखादा कुठला तरी मारवाडी, हे पैसे पोचवायचं काम त्यांचं होतं बंगल्यापर्यंत. हे सगळे आम्ही नंतर रेकॉर्ड काढणार आहे शेवटच्या टप्प्यात. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुम्ही अजून पोरं आहात, लहान पोरांसारखी कामं करा, नेत्यांकडून शिकून घ्या. भाषणं मोठी मोठी ठोकायला आणि टीका करायला जाऊ नका. कपडे राहणार नाहीत जर आम्ही तोंड उघडायला गेलो तर. नको त्या वार्तेमध्ये आम्हाला लावू नका. आम्हाला विकासात्मक, आम्हाला ही निवडणूक लढवायची आणि आम्ही विकासात्मकच लढवणार, एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. एक शेवटचा प्रश्न आहे, विकासात्मक निवडणूक लढवायची असं आपण म्हणतायत, मात्र दुसरीकडे बिनविरोध ज्या निवडणुका होत आहेत, मग ती संभाजीनगरची असो, पुण्याची असो, ठाण्यातली असो, कल्याण डोंबिवलीची असो, यावरनं कुठेतरी मतदारांचा अपमान हा करण्यात आल्याचा आरोप हा विरोधकांकडनं होतोय. या टीकेंना कसं उत्तर देणार? मला एक सांगा हो, बिनविरोध कोण माणूस निवडून आला म्हणजे तो काय पैसे घेऊन सेटल झाला? अहो ह्यांच्याकडे नव्हतं, कोण नव्हतं तिकडे. आरोप तेच झाले, 5-5 कोटी घेतले. कोण करते? तो संजय राऊतच करताय ना, दुसरं कोण करताय? त्याच्याकडे पुरावा असेल, जा ना निवडणूक आयोगाकडे, उचल स्वतःला आणि जा. आम्ही आमच्या निवडणुकीला पुरावे देऊन सगळं सादर केलं होतं. पुरावे दे ना, तुझ्याकडे पुरावे असतील पुरावे दे. 5 कोटी कोणाला दिले ते पुरावा काय नाही, नुसते तोंडाच्या वाफा सोडायच्या. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ह्यांचे उमेदवार जमिनीवर नव्हते, ह्यांचे कार्यकर्ते नाहीत ह्यांच्याकडे. आता मग जिथे तुमचा उमेदवारच नाही तिथे पळवला कसा, सेटल कसा केला? अनेक ठिकाणी ह्यांच्याकडे संघटना नाही. आता ह्यांच्याकडून कोण उभं राहायला मागत नाहीये. जबरदस्ती कोणाला तरी उभं करायचा प्रयत्न केला. तो बिचारा बोलला, अहो मला उभंच राहायचं नाहीये. त्यांनी फॉर्म मागे घेतला. तुमच्याकडे संघटना नाही, तुमच्याकडे उमेदवार नाही, तर तुम्ही दुसऱ्यांवर बोटं दाखवणार? हो, ह्यांचा संपलेला कार्यक्रम आहे. तुम्ही हे जे काही टीका होते आहे ना, हे कुठेतरी स्वतःला आता परत प्रवाहामध्ये ठेवण्यासाठी आहे. ह्यांच्याकडे उमेदवार नव्हते, कोणालाही पैशाचा कुठलाही देऊन सेटल केलेलं नाही. असेल तर पुरावा द्यावा त्यांनी निवडणूक आयोगाकडे. एकच प्रश्न घेतो, तो म्हणजे असा की ज्या पद्धतीने ही निवडणूक कार्यकर्त्यांची म्हणून ओळखली जाते, मग जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगराध्यक्षाच्या झाल्या, आता नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, या एकूणच प्रचारादरम्यान आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे विविध ठिकाणी प्रचार घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र ठाकरे बंधू हे शाखा भेटी आणि यातनं स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहेत आणि प्रामुख्याने मुंबईतच ते आहेत आणि मुंबईच्या बाहेर फारसे फिरलेले पाहायला मिळालेले नाहीत. नगरपंचायती पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 250 निवडणुका होत्या. कुठे गेले हो ठाकरे? तिकडचा कार्यकर्ता मेला तरी चालेल. ग्रामीण भागामध्ये आमच्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणार नाही, आमच्या अय्याशीच्या बाहेर आम्ही जाणार नाही. आम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे तिथेच आम्ही फिरणार. कार्यकर्ता मेला तरी चालेल. उबाटाचे जे काही किरकोळ राहिलेत ना, 250 जे काही निवडणुका होत्या, शाखा शिव्या घालून बंद केल्यात त्यांनी. तेव्हा मनसेचं काय सांगायलाच नको. आता फक्त मुंबई ही तिजोरी आहे, त्या तिजोरीच्या चाव्या आम्हाला मिळाल्या पाहिजे, ह्याच्यासाठीही धडपड आहे.
कुठून, कारण का घरच त्याच्यावर चालतो. आता मला सांगा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं इकडे शिवाजी पार्कला जे स्मारक आहे, बरोबर आहे, तो जो दिवा आहे, त्या दिव्याला पैसे कोण देतो? तेलाचे पैसे कोण देतं? मुंबई महानगरपालिका देते. उद्धवजींना तेलाचे पैसे नाही परवडत. तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता, वडील म्हणून तुम्ही जे काय बोलता, अहो स्वतःच्या वडिलांची ज्योत आणि त्याला जे ते तेल लागतं त्याचे पैसे पण मुंबई महानगरपालिका भरते. लक्षात घ्या. हे BSTचं नाव घेतात. हो, BST विकली आहे लोकांनी. ह्यांच्या कार्यकाळामध्ये 2.5 वर्षामध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आहेत. माहिती काढा तुम्ही. मेंटेनन्सला पैसे नाहीत. उद्या मी काय म्हणतोय म्हणजे माझ्यावर जाऊ नका. ते राव म्हणून आहेत ना, काय शशांक राव, ते काय म्हणतात ना, त्या 2.5 वर्षामध्ये काय घडलं आणि उद्धवजींनी काय केलं, त्या 2.5 वर्षामध्ये ते काय म्हटले त्यांचं जरा ऐका एकदा. BSTला रसातळाला नेलं, मराठी कामगार मेला, बर्बाद झाला, उद्ध्वस्त झाला. सर्वस्वी जबाबदार हे लोक आहेत, ठाकरे कंपनी आहे. BST जर बंद पडली तर सर्वस्वी जबाबदार हे आहेत. अहो तुम्ही बस घेतली नाही तुमच्या कार्यकाळामध्ये, सगळ्या कॉन्ट्रॅक्टवर चढवल्या. आज जर काय प्रॉब्लेम झाला तर एकही मालकीची बस नाही आज BSTकडे. सगळे करार ह्यांच्यात 2019 आणि 22च्या मध्ये झालेले आहेत. माहिती काढा तुम्ही, जर मी खोटं बोलत असेल तर. जेव्हा करार तुमच्या काळात झाले, तुम्ही विकून टाकली BST. तसं त्यांना मुंबई विकायचं आहे आणि घर चालवायचं आहे. तर आपण पाहिलं तर हे होते निलेश राणे आणि आपण त्याच्याशी बातचीत केलेली आहे. एकूणच या एकूण मतदारसंघामध्ये कशी चुरस आहे ही देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. जर्नलिस्ट विजय देसाईचा मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.